हे गायज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. श्री स्वामी समर्थ. ब्लॉगची सुरुवात आज सकाळ सकाळ होते ह्यांच्यापासून. त्यांना माहिती नव्हतं मी शूट करते आणि आज आहे सण, म्हणजे घरात धावपल तर असणारच आहे. इकडे मी काल रात्रीच पुरण वगैरे बनवून ठेवलं होतं आणि पोरांच्या डब्याची तयारी. मस्त बटाट्याची भाजी आणि भाकरी बनवली सकाळसाठी आणि दुपारला मेनू होता देठी बिरडा, वरण भात, मोदक आणि खीर. इकडे मी एक एक करून घालून घेतलंय, वरण घातलंय, भाजी शिजते आपली, वडी पण कट करून ठेवली पण ती मी टायमावर तळणार आहे. आणि मग पोरं चालली स्कूलला. तर पोरं गेली स्कूलला आणि मग आई आणि मी लागलो कामाला आमच्या. मी बनवत होती मोदक, आई करत होती दुसरी कामं. तर हा जो साचा आहे पुरीचा तो एकदम बेस्ट पडतो मोदक बनवण्यासाठी, पटकन होतं त्याच्यामध्ये मोदक. आणि खूप सारे मोदक माझे बनवून पण झाले. आणि आज नागपंचमी म्हणून मला आईने सांगितलं नागोबाबा बनवायला. तर आणि त्याची कझिन पण बनवले, मी घोन बनवायला सांगितली होती, काय माहिती कशी बनले. इकडे आईंची चालू आहे खीर. आईंची खीर खूपच जास्त टेस्टी असते. आणि आईने एक साईडला भात पण घालून घेतला होता. इकडे आमची लाडकी बारकी मम्मी जी लाजत होती. आणि इकडे आईने पूजेला पण सुरुवात केली. तर माझ्या माहेरी थोडी वेगळी पद्धत आहे नागपंचमीची. आमच्याकडे वारुळावर जातात किंवा शंकराच्या मंदिरात वगैरे जातात, पण इकडे माझ्या सासरी अशी पूजा करतात घरात मांडून वगैरे. छान वाटतं, पण मस्त वाटतं आणि घरातलं वातावरण एकदम मस्त असं प्रसन्न होऊन जातं. तर अशी काहीतरी पूजा आईंची आमची झाली आहे. मस्त नैवेद्य पण दाखवलं. एका साईडला मी वडी पण तळत ठेवली होती. मग मी घेतला चहा, कारण श्रावणी सोमवार आणि माझा कायमच सोमवार असतो. मग मी छानशी अशी रेडी झाली आहे, कारण त्यांचा फोन आला होता, ते साईडवरून येत आहेत मला न्यायला. मला जायचं मंदिरात. मग मी घरात पण पाया पडून घेतलं. आणि मग आम्ही निघालो, कारण आम्हाला टाईम थोडा कमी होता. रिओला पण घ्यायचं होतं स्कूलमधून. मग आम्ही आलो हिरानंदानी फॉर्च्यून सिटी. मग इकडून आमचं रूम दिसतंय. हे जे ग्रीनवालं जे झाडं दिसत आहेत तो आपलाच आहे फ्लॅट. आणि मग इकडे फुलं वगैरे घेतली, नारळ वगैरे घेतला आणि मग गेलो मंदिरात. वाटलं होतं तेवढी गर्दी नव्हती, सकाळी खूप जास्त गर्दी असते, पण आता दर्शन मस्त झालं. आणि थोडंसं फोटोशूट वगैरे केलं मी, व्हिडिओज वगैरे काढल्या. ह्यांना माहिती नव्हतं, ह्यांना वाटलं होतं मी फोटोज काढते म्हणून काढली व्हिडिओ. आणि मग रिऊचं टायमिंग झाला होता, 1 वाजला होता. मग रिऊला पण तिथूनच घेतलं आणि याची मस्ती सुरू झाली, नौटंकी. हा मला देत होता आणि परत रिटर्न घेत होता. फ्राईज घेतले होते आम्ही मॅगडीशी त्याला. मग आलो आम्ही घरी. मग हा काहीतरी अलगच पद्धतीने पाया पडत होता बाबा. ह्याची तर मस्ती थांबतच नाही आहे, पण ठीक आहे चला, बाप्पा समजून घेईल. मग असं काहीतरी जेवण होतं आपलं दुपारचं. तर आजचा थोडा धावपल, थोडे गडबडीचा दिवस मस्त गेला. आणि ब्लॉग कसा आवडला ते नक्की सांगा. बाय.